गुरु परंपरा। गुरुनाथ महाराज की जय। श्रद्धावान लभते ज्ञानम, तत्परः संयतेंद्रियः। ज्ञानम लब्ध्वा परा शांतिम, ज्ञानम लब्ध्वा पराम शांतिम अचिरेणाधिगच्छति। 39वा श्लोक सुरू आहे. काल आपण बघितलं की ज्ञाना इतकं पवित्र आणि ज्ञाना इतकं शुद्ध काही नाही. कारण सगळ्या कर्मांना भस्मसात करणारा जर कोणी असेल तर ते ज्ञान असतं. चांगले कर्म असो की वाईट कर्म असो, कर्तृत्वयुक्त कर्म असो, त्या सगळ्या कर्माची ज्ञान काय करून टाकतं? समाप्ती करून टाकतं. ज्ञान कर्मांना भस्म करून टाकतं. अशा प्रकारची एक आणखीन लोक आहे गीतेमध्ये, यस्य सर्वे समारंभा काम संकल्प वर्जिता. हा श्लोक सुद्धा असाच आहे की ज्ञान हे कर्मातलं कर्तृत्व घालवतं आणि कर्तृत्व गेलं की कर्माचं फळ त्याला जाऊन पोचत नाही. म्हणजे काय हो, काल एक उदाहरण दिलं होतं डॉक्टरचं. अनेक प्रकारचे डॉक्टर असतात. पण कर्तृत्व जे आहे ते कर्तृत्व फक्त कोणाला जातं? ज्या डॉक्टरनी हार्टचं ऑपरेशन केलं असेल त्यालाच जातं. दुसऱ्यांना त्याचं कर्तृत्व जात नाही. लक्षात ठेवा. उदाहरण जरा मेडिकल फॅसिलिटीच्या बाहेरच्या लोकांना समजणं जरा कठीण जातं. थोडस त्याचं स्पष्टीकरण करून देतो. हार्टचा जो सर्जन असतो तो ऑपरेशन करत असताना एकदम सुरुवात करत नाही ऑपरेशन. सगळ्यात पहिल्यांदा अॅनेस्थेटिक आपलं काम करतो. स्टाफ त्याला शस्त्र द्यायला मदत करतो. ज्याला लंग स्पेशालिस्ट असं म्हणतात, किंवा थोरॅसिक स्पेशालिस्ट ज्याला म्हणतात, ते छातीचे स्पेशालिस्ट असतात, ते लोक काय करतात? ते कार्य करतात. आणि हार्ट ओपन केल्यानंतर मग हार्ट सर्जन त्याची सर्जरी करतो. त्याची सर्जरी झाली की पुन्हा बाकीचे सर्जन्स आपापलं काम करतात आणि शेवटी ऑपरेशन पूर्ण होतं. पण कर्तृत्व कोणाकडे जातं? एकाकडे जातं. वास्तविक बाकीच्यांनी ते केलेलं असतं. तसं जर मी ईश्वराला कर्मातलं कर्तृत्व सोपवून दिलं, कर्मातलं कर्तृत्व जर मी ईश्वराकडे सोपवून दिलं असेल तर त्या कर्माच्या फळाचा लाग मला नाही लागत. उदाहरणार्थ, पंतप्रधानांनी जर आज्ञा केली असेल की आक्रमण करा, बंबार्डिंग करा, ही जर सैन्यातल्या अधिकाऱ्यांनी आज्ञा केली, पंतप्रधान आज्ञा करतात, त्या आज्ञेनुसार सैन्यातले अधिकारी पण आज्ञा करतात. ते सांगतात की विमानाला जा तुम्ही आणि बंबार्डिंग करा. वैमानिक बंबार्डिंग करतो जाऊन, पण त्याचं पापपुण्य त्या वैमानिकाला लागत नाही. कारण त्यांनी जे काम सांगितलं ते केलेलं आहे, कौशल्याने केलेलं आहे, पण कर्तृत्वाने केलेलं नाही. कर्तृत्व कोणाचं आहे सांगणार आहे.
मुख्य जो व्यक्ती आहे, ज्यांनी ऑर्डर पास केली आहे, त्याच्याकडे कर्तृत्व जात. म्हणून जो कर्तृत्ववान असतो त्याला फळ भोगावं लागतं ईश्वराच्या नियमामध्ये. पण जो कर्तृत्ववान नसतो त्याला फळ नाही भोगावं लागत. अकर्तृत्वी राहून कार्य करणं, कर्म करणं हे एक मोठं कौशल्य आहे. ह्या कौशल्यात खूप आनंद आहे. खूपदा माणसं एक विशिष्ट वय झालं की त्याच्यानंतर ते कंटाळतात. ते म्हणतात आता नको हे. काय म्हणतात ते? आता नको हे. का बरं ते असं म्हणतात? ह्याचं जर काही कारण असेल तर कर्तृत्वाने माणूस शिणतो, कर्म केल्याने शिणत नाही. काम करणाऱ्यावर लोड नसतं, काम करून घेणाऱ्यावर लोड असतं. काम किती जणांनी केले हा भाग गौण असतो, आयोजक कोण आहे हा भाग महत्वाचा. आयोजकावर कर्तृत्वाची जबाबदारी असते. कर्म करणाऱ्यावर फक्त कर्म करण्याची जबाबदारी असते. त्याच्यामुळे त्याचं जे पापपुण्यात्मक फळ आहे ते आयोजकाकडे जातं. मग आता माझी जबाबदारी काय आहे? माझी जबाबदारी आहे की जे कर्म करायचं आहे ते अकर्ता होऊन करायचं आहे. त्या कर्माचा कर्तृत्वाचा लेप मला लागून घेण्याची गरज नाही. कर्माचा संग केव्हा लागतो? कर्तृत्वाचा लेप लागला तर संग. म्हणून सर्व कर्माखिलम पार्थ ज्ञाने परिसमाप्त. सगळे जे कर्म आहे ते कुठे जाऊन पोचतात? ज्ञानापाशी. तिथे संपलं. कारण त्याच्या पलीकडे जाण्याचा रस्ताच नाही. दुसरी गोष्ट, तिथे कर्म आणि कर्तृत्व दोन्ही शिल्लक राहत नाही. ज्ञानाग्नी सर्व कर्माने भस्मसात करूते. सगळ्या कर्माला ज्ञानाग्नी भस्म करत असतो, ज्ञानाग्नी संपवून टाकत. ही जाण मला जर राहिली, ही जाण जर मी ठेवली तर आयुष्यात मी थकत नाही. शरीराने थकेल, मनाने थकत नाही. निरीच्छ मानस तरीही असावी उल्हासित वृत्ती. खूपदा जे योग्य साधना न केलेले साधक असतात ते काय करतात? ते कंटाळतात. कसे कंटाळतात? आता बस झालं, नको आता जगणं. नको जगणं कशाला म्हणायचं? उत्तम जो साधक असतो तो जगण्याला कंटाळत नाही. प्रकृती बिघडली तरी कंटाळत नाही. नुकतंच काही महिन्यापूर्वी शिवगडला जाऊन आलो. जुलै महिन्याची गोष्ट आहे. काकांचा वाढदिवस होता आणि आम्ही तिथे होतो. काका म्हणाले, ईश्वर जर 100 वर्ष मला ठेवणार असेल तर तो जेवढे दिवस मला ठेवेल तेवढे दिवस राहण्याची माझी तयारी आहे. ईश्वर जर 100 वर्ष मला ठेवत असेल तर त्याच्या इच्छेने मला 100 वर्ष राहायची सुद्धा तयारी आहे. म्हणजे आयुष्याला कंटाळले नाही, शरीराच्या त्रासाला विटलेले नाहीत. याचं कारण काय असेल? ज्ञान. ज्ञान केलं की कर्माचं टेन्शन नाही राहत, कर्माचं लोड नाही राहत. कर्माचं जे लोड आहे ते कर्तृत्वातून आलेलं असतं आणि मग त्याचं चांगलं आणि वांगलं दोन्ही पण फळं आम्हाला मिळत असतात. ते लोड जर निघून गेलं तर माणसाला शेवटपर्यंत काम करायला कंटाळा येत नाही. नाही तर अतिशय उद्योगी माणूस हा सुद्धा कधीतरी कंटाळतो आणि नको म्हणतो आता हे सगळं. पण ज्ञानी माणूस हा कधी कर्माला कंटाळत नाही. विषयाला विटेल पण कर्माला नाही कंटाळत. वेळ आली की ते सुद्धा सांगेल की विषयाला कसा विटतो. पण आजचा श्लोक अत्यंत मोलाचा आहे. श्रद्धावान लभते ज्ञानम, तत्पराः संयतेंद्रियाः.
ज्ञानम लब्ध्वा पराम शांती अचिरेणाधिगच्छति. काय म्हणतात आहे? श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पराः संयतेंद्रिया. ज्ञानम लब्ध्वा पराम शांतीम अचिरेणाधिगच्छति. शांती परा आहे म्हणजे सर्व श्रेष्ठ शांतीचं द्योतक आहे. ज्ञानम लब्ध्वा पराम शांती, सर्व श्रेष्ठ शांती सांगितलेली आहे. पण ती कशी सांगितलेली आहे? प्रत्येकाला शांती हवी आहे, लक्षात ठेवा. प्रत्येकाला शांती हवी आहे. शांतीसाठी प्रत्येक जीव तडफडतो. म्हणून ही शांती श्रद्धेने प्राप्त होते. हे जर एकदा लक्षात आलं तर माणूस बरोबर काय करायचं ते करेल. परंतु अज्ञश्या श्रद्धाधानश्च संशयात्मा विनश्यती. काय सांगितलं आहे? अज्ञश्या श्रद्धाधानश्च संशयात्मा विनश्यती. जो अज्ञानी असतो, जो अश्रद्ध असतो, त्याचा नाश होतो. हा याच्या नंतरचा श्लोक आहे. अज्ञश्या श्रद्धादानश्च संशयात्मा विनश्यति. हा नंतरचा श्लोक आहे. आता सांगतात आहे की श्रद्धा असली तर काय फायदा, आणि एक अज्ञ असेल आणि श्रद्धा नसेल तर त्याचं काय नुकसान होणार. दोन्ही गोष्टींचा या ठिकाणी उहापोह केलेला आहे. हे स्पष्टतेने सांगितलं. ते मी समजून घेण्यासाठी आज या ठिकाणी उपस्थित झालो आहे. सगळ्यात पहिल्यांदा लक्षात ठेवायचं आहे की काही लोकांचं टार्गेट आहे की भगवद्गीता ऐकली की बस आहे. काय म्हणतात? एकदा भगवद्गीता ऐकायची इच्छा आहे, एकदा भगवद्गीता ऐकण्यापुरताच त्यांची भगवद्गीता असते. श्रद्धा बा कशी ठेवलेली आहे. भगवद्गीता ऐकली बस. एक जण म्हणतो भगवद्गीता पाठ केली ना बस झालं माझं, म्हणजे ऐकली झालं माझं काम, पाठ केली झालं माझं काम. एक जण म्हणतो मला अर्थ कळला की जमलं, माझं काम झालं. एक जण म्हणतो मला प्रवचन करता आले ना कळलेल्या अर्थावर, मग झालं, जमलं मग काम, मग काही व्हायचं नाही. पण असं म्हणणारे फार विरळे असतात की न भंगणारी शांती मला प्राप्त होण्यासाठी मी भगवद्गीता ऐकत आहे, असं म्हणणारे फार कमी आहेत. गीता कशासाठी ऐकायची आहे? चांगली आहे ऐकायला, टाइमपास होतो सकाळचा 1 तास, दिवस सुरू झाला की छान जातो. छान म्हणजे शांत जायला पाहिजे, आनंदाने जायला पाहिजे, प्रसन्नतेने जायला पाहिजे. हे माझ्या जीवनाचं टार्गेट आहे. पराम शांती. 2 शांती असतात, एक अपरा शांती असते आणि एक पराशांती असते. अपरा शांती वेगळी गोष्ट आहे आणि पराशांती वेगळी गोष्ट आहे. सर्व श्रेष्ठ शांती ही पराशांती आहे, ही निर्विषय शांती आहे. ती एकदा प्राप्त झाली की पुन्हा दुभंगत नाही. याच्यासाठी भगवद्गीता आहे, आनंदासाठी भगवद्गीता आहे, अखंड प्रसन्नतेसाठी भगवद्गीता आहे. यालाच आत्मरूपता म्हणतात, यालाच सच्चिदानंद असं म्हणतात, यालाच आत्मानंद असं म्हणतात. ही प्राप्त करण्यासाठी भगवद्गीता आहे. गीता नुसती गीता ऐकण्यासाठी नाही. गीता ही नुसती गीता ऐकण्यासाठी नाही. मला लक्षात घेतलं पाहिजे आता हे की मी जे ऐकतो आहे ते कशासाठी ऐकतो आहे. म्हणजे पहिल्यांदा मला ही श्रद्धा तयार झाली पाहिजे की भगवद्गीतेने मी परम शांतीला जाऊन मिळेल. काही जणांचं एक आणखीन असतं, अव्यवसायात्मिका बुद्धी असते. सगळीकडले सगळे कार्यक्रम अटेंड करतात,
वा वा, हेही तर आध्यात्मिकच आहे, तेही तर कार्यक्रम आध्यात्मिकच आहे, याही ठिकाणी तर आध्यात्मिकच चालू आहे. सगळीकडे जर आध्यात्मिकच कार्यक्रम चालू असतील तर मग आम्ही सगळ्या आध्यात्मिक कार्यक्रमांना जाऊन बसायचं. एक ना जण भराभर चिंध्या. या कार्यक्रमामध्ये आत्मचिंतन होत नाही, तो आध्यात्मिक कार्यक्रम कसा असेल? अधिक आत्मा, अधिक आत्मा, अधि म्हणजे आत. त्याची जी जाण आहे ती ज्या ठिकाणी होत नाही ते आध्यात्मिक कार्यक्रम कसे असतील, आणि ते सत्स्वरूपाची जाण करून देत नाही ते सत्संग कसे असतील, असा आम्हाला विचार नाही. लोक टिळे माळा भगवे घालून असले की आमचं काम झालं. मग आम्हाला काही करावं लागेल. भगवद्गीता ही परमशांतीसाठी आहे, परमानंदासाठी आहे. तो परमानंद प्राप्त करणं हे माझं इति कर्तव्य आहे, ज्याच्यासाठी मी भगवद्गीता या ठिकाणी ऐकायला आलं आहे. जर हे खरं असेल तर माझी ही श्रद्धा पहिले पक्की व्हायला पाहिजे. पहिला शब्द आहे श्रद्धावान. श्रद्धावानचा अर्थ काय असेल हो? थोडासा कल्पना करू आणि मग पुढे चालूया. आम्ही आणखीन असे काही शब्द ऐकले आहेत का याचा विचार करू. आणि तसे शब्द आम्ही ऐकले आहेत. एकाला म्हणतात धनवान. धनवान ज्याच्याकडे भरपूर धनाचा साठा आहे, ज्याच्याकडे खूप पैसा आहे, ज्याच्याकडे खूप संपत्ती आहे, त्याला धनवान असं. ज्याच्याकडे चकित करण्यासारखं सौंदर्य आहे त्याला सौंदर्यवान असं म्हणतात. गंधर्व सौंदर्यवान असतो. कोण? गंधर्व. अप्सरा सौंदर्यवती असते. ज्याच्याकडे अपार ज्ञान असतं त्याला ज्ञानवान असं म्हणतात. ज्ञानाचा अपार संग्रह तो ज्ञानवान, ज्ञानाचा भरपूर साठा तो ज्ञानवान. खूपदा आम्ही कोणाकोणाला भाग्यवान सुद्धा म्हणतो. ज्याच्या जीवनात अमाप अनुकूलता असते त्याला भाग्यवान म्हणतात. तो काय? तो भाग्यवान आहे. कसा काय रे बाबा भाग्यवान आहे, असा प्रश्न जर विचारला तर म्हणतात त्याचे मुलं बाळ चांगल्या ठिकाणी लागले आहेत, मुलाबाळांची लग्न झाली आहेत, नात नातू झाले आहेत, सांपत्तिक स्थिती उत्तम आहे, आरोग्य छान आहे, भाग्यवान आहे. प्रत्येकाच्या भाग्य शब्दाच्या व्याख्या आपापल्या परीने वेगवेगळ्या असतात. आपापल्या परीने जो तो भाग्याची व्याख्या वेगवेगळी करत असतो. ज्याच्या त्याच्या व्याख्येबद्दल आपल्याला बोलायचं नाही. अनुकूलतेचा झालेला लाभ याला जनरली प्रपंचामध्ये भाग्य समजलं जातं, म्हणून त्याला भाग्यवान म्हणतात. तसा हा शब्द आहे श्रद्धावान. धनवान, सौंदर्यवान, सत्तावान, ज्ञानवान, भाग्यवान, तसा हा शब्द आहे श्रद्धावान. ज्याच्याजवळ श्रद्धेची कमतरताच नाही, अतिशय श्रद्धा, भरपूर श्रद्धा, त्याला श्रद्धावान असं म्हणतात.
श्रद्धा शब्दाची जर फोड करायची झाली तर सत आणि धा अशी होते. काय होते? सत आणि धा. सत तत्वाची म्हणजे ब्रह्मतत्वाची आणि धा म्हणजे धारणा. ब्रह्मतत्वाची धारणा ज्याच्या अंतःकरणात घट्ट झालेली आहे तो श्रद्धावान, त्याच्याजवळ श्रद्धा आहे. श्रद्धा हे ज्ञानाचं सहकारी साधन आहे. हा शरीराचा गुण नाही आहे. श्रद्धा ही अंतःकरणाची वृत्ती आहे. त्या ज्ञानोत्सुक वृत्तीला श्रद्धा असो. कशी असते ती वृत्ती? डॉक्टर काका हे सश्रद्धांना अत्यंत मानतात पण अश्रद्धांना नाही मानत. अश्रद्ध जे असतात त्यांना नाही काका हे करत. एक मिनिट. मूळ मुद्द्यावर येऊ. मूळ मुद्दा असा आहे की श्रद्धा कशाला म्हणतात. काकांनी सांगितलेल्या 4 श्रद्धा तुम्हाला सांगतो. श्रद्धा 4च आहेत. बाकीच्या शास्त्रशुद्ध श्रद्धा नव्हेत. आम्हाला कशाला श्रद्धा म्हणायची हेच कळत नाही. पहिली श्रद्धा आहे ब्रह्म आहे. श्रद्धा क्रमांक 1 ब्रह्म आहे. श्रद्धा क्रमांक 2 माझे श्री गुरु ब्रह्मरूपच आहेत. माझे श्री गुरु ब्रह्मरूप आहेत ही दुसरी श्रद्धा. श्रद्धा क्रमांक 3 त्यांनी दिलेला उपदेश आणि साधना केल्याने मीही तसाच ब्रह्मरूप होणार आहे. आणि श्रद्धा नंबर 4 मी ब्रह्म आहे. ब्रह्म आहे ही पहिली श्रद्धा. माझे श्री गुरु ब्रह्मरूप आहे ही दुसरी श्रद्धा. त्यांनी दिलेला उपदेश व साधना. उपदेश म्हणजे विचार. त्याने मी ब्रह्मरूप होणार आहे तिसरी साधना. आणि ते ब्रह्म मी आहे चौथी श्रद्धा. ब्रह्म आहे ही पहिली श्रद्धा. श्री गुरु ब्रह्मरूप आहे ही दुसरी श्रद्धा. त्यांनी दिलेला उपदेश आणि साधनेने मी ब्रह्मरूप होणार तिसरी श्रद्धा. ते ब्रह्म मी आहे चौथी श्रद्धा. काय उपदेश दिलाय श्री गुरूंनी? तत्वमसी सोहम. याचं परिणती अहम ब्रह्मास्मी मध्ये झाली पाहिजे. याला सच्ची धारणा असो. नाम आणि नामी याचा अभेद आहे ही श्रद्धा आहे. शिव केवलोहम शिवोहम शिवोहम ही श्रद्धा आहे. वस्तुस्थितीला धरून असलेली श्रद्धा आहे. वास्तविकतेला जाणून असलेली श्रद्धा आहे. कल्पित श्रद्धा नाही आहे. अनुभव येईपर्यंत ती कल्पित आहे. अनुभव आला की त्याचं वास्तविक रूपांतर होत. याला श्रद्धा असं म्हणतात. थोडस संस्कृत वाचतो आणि मग पुढे जातो. तत्वमसी इति श्रुत्या ब्रह्मात्मैकत्व मुच्यते. श्री गुरूंकडून तत्वमसी ऐकलं की जीव ब्रह्म ऐक्य सिद्ध होतं. तदेव गुरुणोपदिश्यते.
श्री गुरु तदेव एवढंच सांगतात. श्री गुरूंचा उपदेश म्हणजे जीव ब्रह्मरूप आहे हाच आहे. आम्ही गुरूंकडे प्रपंच सुरळीत करण्यासाठी जातो. श्री गुरु तुम्हाला ब्रह्मरूप करण्यासाठी आहेत. प्रपंच ठीक करण्यासाठी श्री गुरुचं ठिकाण नाही. तदेव गुरुणोपदिश्यते तत्र श्रुतिवाक्ये गुरुस्तौच सत्यत्व बुद्धी ही श्रद्धा अस्तित्वे उपलब्धव्यः अस्तित्वे वोपलब्धव्यः इति श्रवणात श्रद्धा यस्यास्ति स श्रद्धावानः. श्री गुरु जेव्हा सांगतात की तू तत्वरूप आहेस, तत्वमसी, तू ब्रह्मतत्व आहेस, त्यावेळेला मी ब्रह्मरूप आहे आणि त्यांच्या वाक्यावर पूर्ण श्रद्धा ठेवून तो त्यावेळेला ब्रह्मस्वरूपाशी तादात्म्य पावतो. शिष्य अनुग्रहकाली ब्रह्मस्वरूपाशी तादात्म्य पावतो. नुसत्या विचाराने तो तादात्म्य पाहू शकेलच अशी शक्यता पुष्कळदा कमी असते. एकदम निर्गुणावर त्याची तेवढी श्रद्धा जर नसेल तर मग काय करायचं? श्री गुरूंच्या चरणांना आपलं मस्तक लावायचं, किंवा आपल्या मस्तकावर जर श्री गुरूंनी हात ठेवला असेल तर ब्रह्मरूपता लवकर येते. सगुण आणि निर्गुण यांचं काय होऊन जातं? ऐक्य होऊन जात. सगुण हेच निर्गुण आहे, ही एक श्रद्धा आहे. श्रद्धेच्या अनेक गोष्टी आहेत, मुख्य श्रद्धा 4 आहेत. गुरुत्वच सत्यत्व बुद्धी. गुरु जे म्हणाले ते खरं आहे, तेच खरं आहे, याला श्रद्धा असो. आणि शंकराचार्यांचं एक वाक्य फार महत्वाचं आहे, श्रद्धा प्रयत्नेन संपादनीयत्यर्थ. ही श्रद्धा प्रयत्नाने संपादन करता येते आणि येते. याचा अर्थ ज्याच्या जवळ ही श्रद्धा नाही त्याला ही श्रद्धा मिळवून घेता येते, प्राप्त करता येते. म्हणजे श्रद्धा प्रयत्नाने संपादन करता येते. ज्याला श्रद्धा असेल त्याला प्रयत्नाने ती अधिक दृढ आणि अढळ करता येते, केली पाहिजे. श्री गुरु ब्रह्मरूप आहे ही श्रद्धा पक्की केली पाहिजे. आम्ही गीता ऐकतो, झालं, मग दिवसभर आम्हाला जे करायचं ते करतो. दुसऱ्या दिवशी सकाळी अरे बापरे, आत्मतत्वाची प्राप्ती कधी करशील, शांतीची प्राप्ती कशी करशील, आनंदाची प्राप्ती कशी करशील, ज्याच्यासाठी तू ऐकतोय. एखाद्या महिलेने जर घरात अत्यंत रुचकर असे पक्वान्य बनवले, स्वयंपाक केला आणि जर उपाशी राहिले तर आपण त्यांना शहाणं म्हणू का? सकाळची भगवद्गीता ऐकतो आहे आणि जीवनामध्ये आनंद विलसला नाही, त्याला शहाणं म्हणायचं का? विचार करा. आणि जेवढं ऐकलं तेवढं अंगीकारता येत नाही, कारण श्री गुरूंचं सामर्थ्य म्हणजे पाठबळ माझ्या पाठीशी नसतं. ते ब्रह्मरूप आहे ही श्रद्धा असेल तर ते सामर्थ्य काम करत, श्रद्धा नसेल तर ते सामर्थ्य काम नाही करत. मेंढपाळाला हिरा दिला, अरे ही महत्वाची गोष्ट आहे, तर तो म्हणतो माझ्या मेंढीच्या गळ्यात बांधा. त्याला त्याचं मूल्य नाही कळलं, संपत्तीचं मूल्य कळलं. हिऱ्याचं मूल्य, हिरा ही संपत्ती आहे, संपत्तीचं मूल्य कळलं तर त्या संपत्तीचं जतन होतं. श्रद्धा ही षटसंपत्ती मधली एक संपत्ती आहे, लक्षात ठेवा. शम, दम, उपरम, तितिक्षा, श्रद्धा आणि समाधान अशा 6 संपत्ती आहेत. संपत्तीचं मोल कळलं पाहिजे, श्रद्धेचं मोल कळलं पाहिजे. संपत्ती माणूस जमवण्याच्या मागे लागतो व्यवहारामध्ये, श्रद्धा नावाची संपत्ती सुद्धा
स्वप्रयत्नाने संपादन करता येते. आणि जे प्रयत्नाने प्राप्त करता येतं त्याला संपत्ती म्हणतात. शास्त्रेषु गुरुवाक्येषु सत्य बुद्ध्यवधारणा. शास्त्राशी श्री गुरूंच्या वाक्याशी सत्यबुद्ध्य इव धारणा. आता फोड करून वाचतो. सा श्रद्धा कथिता तद्वीर्यया वस्तू उपलभ्यते. विवेक चुडामणी मधला श्लोक आहे. श्रद्धेचं शंकराचार्यांनी भगवत पूज्यपादांनी वर्णन केलं. आचार्यांचं वर्णन सुप्रीम कोर्ट असतं, लक्षात ठेवायचं. शास्त्रेषु गुरुवाक्येषु सत्य बुद्ध्यवधारणा. श्री गुरूंच्या वाक्यावर माझं काय असलं पाहिजे, हेच सत्य आहे, याशिवाय दुसरं काही सत्य असूच शकत नाही. याला अभ्यास म्हणतात, याला श्रद्धा म्हणतात. ही प्रयत्नाने कमावलेली श्रद्धा. श्रद्धा दिवसेंदिवस दृढ करायची असते. श्रद्धे ही वाटचाल करण्यासाठी खूप मदत करणारी गोष्ट आहे. शास्त्र वेदांत वाक्य, शास्त्र म्हणजे वेदांत, वेदांत वाक्य आणि श्री गुरु वाक्य यांच्याबाबत संपूर्ण शरणागती, याला नितांत श्रद्धा म्हणतात. पुन्हा शब्द वापरलाय, नितांत. श्रद्धा नितांत त्या ठिकाणी विलीन होऊन जाते स्वरूपामध्ये. संपत्ती आहे हो. आपण धन घेतलं, पैसा कमावला आणि त्याच्यातून जर प्लॉट घेतला आणि घर बांधलं, तर तो पैसा तो प्लॉट आणि घरामध्ये विलीन झाला की नाही. पुन्हा प्लॉट आणि घर विकलं तर पैसा येतो, पण प्लॉट आणि घर बांधलं तर पैसा गेल्यासारखा वाटतो. गेलाय का हो? नाही, त्यात विलीन झालाय. पण ही श्रद्धा ब्रह्मस्वरूपात विलीन झाल्यानंतर ती ब्रह्मरूपच होऊन जाते, पुन्हा परत नाही. म्हणून तैत्तिरीय उपनिषद श्रद्धेचं सुंदर वर्णन करतो. अस्ति ब्रह्मेची चेद्वेद संतमेनम ततो विदुरिती. निसंशय ब्रह्मज्ञान प्राप्त करण्यासाठी प्रथम आस्तिक्य बुद्धीची गरज आहे. याला श्रद्धा म्हणतात. ही श्रद्धा असणं अत्यंत आवश्यक आहे, अत्यंत गरजेचं आहे. मी नेहमी सांगतो की डॉक्टर काका ब्रह्मरूप आहे. त्यांना सामान्य माणूस समजू नका. ते व्यक्ती नव्हे, त्यांचं व्यक्तित्व आणि त्यांचं व्यक्तिमत्व हा भास आहे. ब्रह्मत्व ही त्यांची वस्तुस्थिती आहे. तीस वर्षाच्या अनुभवानंतर बोलतोय. श्रीगुरूंवर श्रद्धा असली पाहिजे. श्रद्धा तळमळीमध्ये बदलली पाहिजे. ब्रह्मरूपतेची तळमळ लागली पाहिजे. ते ब्रह्मरूप आहे आणि मी नाही, असं कसं? वाघाचा बछडा वाघच होतो, सिंहाचा बछडा सिंह होतो, हरिणीचा बछडा हरिणच होतो. वाघापासून वाघ निर्माण होतो, सिंहापासून सिंह निर्माण होतो, हरिणापासून हरिण निर्माण होतो, ब्रह्मस्वरूपापासून ब्रह्मच निर्माण होतो. श्री गुरु ब्रह्मस्वरूप आहे, त्यांचा शिष्य ब्रह्मरूपच आहे. म्हणून शास्त्रात एक प्रमाण आहे, गुरुवत गुरुपुत्रेषु.
गुरु आणि गुरुपुत्र या अभेद आहे, यांच्यात भेद नाही लक्षात. मग गुरु बंधू मध्ये मत्सर करायचा का हो? हा समोर मी मागे, हा पुढे, असे विचार करायचे की सद्गुरू म्हणून बघायचा. आम्ही शास्त्राचा अभ्यास करत नाही आणि मग सगळ्या सत्संगांमध्ये भरकटत असतो. जिकडे तिकडे उत्साहाने धावतो, त्यांनी आमची श्रद्धा दुभंगते. व्यवसायात्मिका बुद्धी शब्दाचा अर्थ निश्चयात्मिका बुद्धी आहे आणि ती टिकतच नाही. आमचे निश्चय दुभंगतात, आमची वाटचाल भरकटते, आमचा मार्ग चुकतो. याचं कारण श्रद्धेचा अभाव. एकदा जर श्रद्धा निश्चित असेल, वाटचाल नाही चुकत. श्री गुरूंनी सांगितलेल्या शब्दावर जर नितांत श्रद्धा असेल, तर शिष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही, अकल्याण कधीच होत नाही. त्याचा मी ऐकलं हा भाव नसावा, माझ्या कल्याणाचा आहे हा भाव. श्री गुरूंनी सांगितलं ते माझ्या कल्याणाचं आहे म्हणून केलं. श्री गुरूंनी सांगितलं ते मी करतोच म्हणजे अहंकार आला. अहंकाराचा वारा न लागू देता श्री गुरूंची आज्ञा पालन करणं, याला श्रद्धायुक्त अंतःकरण लागतं. आपला शब्द श्रद्धावान सुरू आहे. शास्त्र प्रमाण आणि ते उलगडून दाखवणारे वेदांत वाक्य प्रमाण, या दोही विषयी सत्यत्व वृद्धी, नितांत दृढ अढळ संशयरहित श्रद्धा, त्याला श्रद्धा असं म्हणतात. श्रद्धा ही नेहमी अढळ असते, श्रद्धा ही नेहमी अतूट असते, श्रद्धा ही नेहमी घट्ट असते, श्रद्धा ही नेहमी दृढ असते. श्रद्धा ही न डगमगणारी असते, श्रद्धेमध्ये संशय नसतो. ही माझी आई आहे, यात कधी कोणाला संशय आहे का? आपल्या आईबद्दल अंतःकरणात कधी संशय येतो का, की ही माझी आई असेल का, दुसरी माझी आई असेल का, असं कधी विचार येतो? ती माझी आई आहे हे मी श्रद्धेने स्वीकारलं. एकदा श्रद्धेने स्वीकारलं की श्रद्धेला तडजोड नसते. मग दुसरी स्त्री जर सुंदर असेल तर तिला आई म्हणा असा विचार नाहीयेच मुलाच्या मनात. दुसरी स्त्री जर संपत्तीवान असेल म्हणून तिला आई म्हणा असा विचार नाहीयेच त्याच्या मनात. दुसरी स्त्री जर कीर्तिवान असेल म्हणून तिला आई म्हणा असा विचार नाहीयेच त्याच्या मनात. आईची मोजदाद संपत्तीच्या तराजूत होत नाही, कीर्तीच्या तराजूत होत नाही, रूपाच्या तराजूत होत नाही. जन्म दिल्यानंतर बाळासाठी काही करू शकली नाही तरी ती माताच असते. आणि म्हणून आईवर जी श्रद्धा असते त्या श्रद्धेपोटी जन्मभर तो तिला आई म्हणतो. तिथे संशय नसतो ती माझी आई असेल की नसेल. आई रागावली तरी आईच आहे असं वाटतं, आईने धपाटा दिला तरी ती आई आहे असं वाटतं. उलट ज्या आईने धपाटा दिला त्या धपाट्या मागचं जर गुढ उलगडलं तर आईने मला मारलं या कल्पनेने मोठं झाल्यावर मुलांच्या डोळ्यात पाणी येतं की माझ्या आईने या ठिकाणी माझा कान धरला आणि मला दुरुस्त केलं. माझ्या आईला असं चालत नव्हतं. श्रद्धेचं रूपांतर परमानंदामध्ये होतं, आनंदाश्रू असतात. आईवर श्रद्धा ठेवल्याने जर एवढा आनंद होत असेल, श्री गुरूंवर श्रद्धा ठेवून काय आनंद होईल? 2,000 रुपयाच्या नोटांचं बंडल मिळवलं
तर माझ्याजवळ 2 लाख रुपये जमले असं वाटतं, त्यांनी मी सुखी झालो असं वाटतं. ज्याची पैशात मोजदाद करता येत नाही अशा सद्गुरूंवर श्रद्धा ठेवली, काय आनंद येईल हो. 2,000च्या नोटांच्या बंडलवर श्रद्धा ठेवता येते. आईवर आम्हाला श्रद्धा ठेवता येते. श्री गुरु परब्रह्म रूप आहे, ती श्रद्धा ठेवण्यात काय गैर आहे. जर ठेवता नाही आले तर प्रयत्नाने संपादन करा. आत्तापासून करा. श्री गुरूंशिवाय भलं नाही जीवनात, लक्षात ठेवा. निसंशय ब्रह्मज्ञान प्राप्त करण्यासाठी आस्तिक्य बुद्धीची गरज आहे, आणि या आस्तिक्य बुद्धीला श्रद्धा म्हणतात. ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे. श्रद्धेने विनम्र वृत्ती तयार होते. श्रद्धेने अहंकाराचं समर्पण होतं. अंतःकरणातले विकल्प, संशय आणि द्वंद्व नाहीस होत. यातून जिज्ञासा निर्माण होते. ही जिज्ञासा ज्ञान ग्रहण करण्यासाठी उपयुक्त ठरते. श्री गुरूंच्या श्रद्धेबद्दल बोलतो. धनावरची श्रद्धा असेल तर मग त्यातून काहीतरी पुन्हा प्रॉपर्टी घ्या, असं घ्या, तसं घ्या, पुन्हा मी मोठं झालो असं वृत्ती वाढते. माणूस दुःखामध्ये कोसळतो. श्री गुरूंच्या श्रद्धेमधून परमानंदामध्ये जातो. म्हणून प्रयत्नाने श्री गुरूंवरती जिज्ञासा, श्री गुरूंवरती श्रद्धा मला वाढवून घेतली पाहिजे. गुरु करण्यापूर्वी जिज्ञासा असावी ज्ञानाची. सद्गुरूंबाबत जिज्ञासा असावी. पण एकदा सद्गुरू केल्यानंतर त्यांच्यावर दृढ श्रद्धा असली पाहिजे. ती जिज्ञासा, ती श्रद्धा त्याला ज्ञान ग्रहण करण्यासाठी उपयुक्त ठरते. म्हणून लभते ज्ञान. ज्ञान प्राप्ती हा श्रद्धेचा परिपाक. एकदा जिथे श्रद्धा बसली ना, की माणूस स्वतःला वाहून देतो. लक्षात ठेवा. फक्त श्रद्धा बसली पाहिजे. एकदा एका ठिकाणी श्रद्धा बसली, प्रयत्नाने संपादन केली श्रद्धा, की मन इंद्रियांना आपल्या इच्छा सुद्धा सांगत नाही. कारण श्रद्धेमुळे ते मन त्या चरणाशी चाललं गेलं असतं. माऊलीची ओवी वाचून दाखवतो आणि मग स्पष्टीकरण करतो. जो मनाची चाड न सांगे. मन इंद्रियांना आपली तक्रार सांगत नाही, आपली इच्छा सांगत नाही. संकल्प विकल्प हा मनाचा स्वभाव आहे. आणि मन श्रद्धेमुळे या स्वभावाला विसरून गेलेलं असतं. मनाची चाड न सांगे. तो प्रकृतीचे केले नेघे. पुन्हा ते अंतःकरण वृत्ती म्हणजे बुद्धी. प्रकृतीचे केले न घे. मी केलं असं नाही म्हणत. स्वतःकडे कर्तृत्व घेत नाही श्रद्धेमुळे. भगवंतानी केलं म्हणतो, त्याच्या इच्छेने झालं म्हणतो. ईश्वर इच्छा बली असी असं म्हणतो. प्रकृतीचे केले नेघे. जो श्रद्धेच्यानी संभोगे सुखिया जाहला. जो श्रद्धेचेनी संभोगे सुखिया झाला. श्रद्धेमध्ये इतकं ऐक्य झालं असतं त्याचं, की तो सुखरूप होऊन जातो. श्रद्धेत ऐक्य झालं की ज्ञान प्राप्ती होते. आणि ज्ञान शब्द सुखरूपतेसाठी आहे. ज्ञानरूपता म्हणजे सुखरूपता. म्हणून श्रद्धेचेनी संभोगे असा माऊलींनी शब्द वापरला. इतकं ऐक्य पावलेलं असतं त्या श्रद्धेशी, की त्याचं स्वतःच अस्तित्व शिल्लक राहत. समर्पण म्हणतात त्याला.
वृत्तीचं समर्पण म्हणजे अहंकाराचं समर्पण श्रद्धेतून घडतं. याच्या आधी आपण एक श्लोक पाहिला होता, तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया आणि मग उपदेक्षंती. प्रणिपात निष्ठा, निष्ठा, परिप्रश्न निष्ठा प्रश्न आणि सेवानिष्ठा. सेवानिष्ठा. या ज्या या 3 ज्या गोष्टी तीन असतात, गोष्टी असतात, प्रणिपात निष्ठा, परिप्रश्न निष्ठा आणि सेवानिष्ठा, या बहिरंग निष्ठा आहेत. श्रद्धा ही अंतरंग निष्ठा आहे. एखादा कपटी, द्वेष करणारा, संतापी, अहंकारी माणूस दंडवत प्रणाम घालून टाकेल, अष्टांग नमन करून टाकेल, साष्टांग नमस्कार करून टाकेल. परंतु त्याचं ज्ञानरूप फळ त्याला नाही मिळत, कारण आतमध्ये राग आहे, द्वेष आहे, कपट आहे, मत्सर आहे, अहंकार आहे. बहिरंगातून नाटक करता येतं, श्रद्धेचं नाटक नाही करता येत. जर श्रद्धा नसेल तर त्याला तो परिणामच मिळत नाही. श्रद्धेने फार फायदा होतो. अगदी डॉक्टरचं औषध सुद्धा श्रद्धेने घ्यावं. नुसतं बुद्धीने घेऊ नये, बुद्धीने डॉक्टर निवडावा. हा चांगला की हा चांगला, कोणाकडे गेलं पाहिजे. आणि 4 जण जेव्हा सांगतात की आम्हाला यांच्यापासून गुण आला, आता श्रद्धा ठेवा आणि आता श्रद्धेने जा. श्रद्धेने लवकर फायदा होतो. कारण श्रद्धा ही अंतरंगामध्ये जमलेली असते, सामावलेली असते. श्रद्धेचं नाटक नाही करताय. खरंच शास्त्र आणि श्री गुरु वाक्यावर जर माझी श्रद्धा असेल आणि असा जर मी श्रद्धावंत असेल तर माझं जीवन मी साधनेशी सुसंगतच करतो. सुसंगती श्रद्धेने टिकवल्या जाते, लक्षात ठेवा, प्रयत्नाने नाही. प्रयत्न श्रद्धेमुळे टिकतात. नुसतं सातत्याचे प्रयत्न, खूप जण म्हणतात सतत तुमचं चालू असतं, नियमाने चालू असतं. हे नियमाने चालू ठेवण्याचा प्रयत्न केला तर नाही टिकत, त्याचा कंटाळ येतो, त्याचा वीट येतो. पण श्रद्धेने जर चालू राहिलं तर त्याचा वीट नाही येत, त्याचा कंटाळ नाही येत, कारण त्याच्या मागे श्रद्धा आहे, श्रद्धेने सातत्य आहे. आम्हाला माहिती आहे की अन्न सेवन केल्याने आमच्या शरीरामध्ये बळ येणार आहे, तर आम्ही श्रद्धेने ते सेवन करतो. मग रोज श्रद्धा आहे का हे तपासावं लागत नाही, सेवनाची कृती होऊन जाते, जेवल्यानं ताकद येणार. श्रद्धा सगळं करून घेते. श्रद्धेशिवाय करणं हे नेहमी डोईजड असतं. श्रद्धेने करणं सोपं असतं. आईवर श्रद्धा असते, आईने सांगितलेलं काम करायला त्रास नाही वाटत. पण त्रयस्थ व्यक्तीने जर सांगितलं असेल तर त्या कामाचा बोझा वाटतो, ओझं होतं, जड होतं. श्रद्धेने जड नाही होत. करतो म्हणतो मी, न करायला काय झालं, एवढंच असतं, करायचं आहे. श्रद्धा, तुम्ही म्हणताय नक्कीच मी करणार. म्हणून सातत्य श्रद्धेने टिकतं. सातत्यामध्ये प्रयत्न दिसत असले तरी या प्रयत्नामागे सुप्तावस्थेत, गुप्त स्थितीमध्ये श्रद्धा असते, लक्षात घ्या. खूपदा आम्ही म्हणतो की आम्ही की नाही अभ्यास करतो, पण आमचं की नाही ते रोजची साधना, मग तोंड वेंगाडायचं, होतच नाही म्हणायचं, जागत येत नाही म्हणायचं, उठल्याच जात नाही म्हणायचं, पण उशिरा उठल्यावर कर, मग वेळ नसतो म्हणायचं. श्रद्धा नाही आहे. नियमाने का टिकत नाही? श्रद्धा नाही आहे.
असं कसं टिकत नाही नियमाने? हे केल्यानंतर माझं परम कल्याण होणार आहे आतमध्ये ठाम विश्वास असेल तर ते माणूस करतोच, नक्की करतो. पाणी पिल्यानंतर शुष्क झालेला घसा आणि आतमध्ये ओढून घेतलेलं शरीर पुन्हा रिलॅक्स होईल, ही माझी अनुभवातून निर्माण झालेली श्रद्धा आहे. मी पाणी पिनच हो. धावत जरी असेल तरी मध्ये धावता धावता ते रनर पाण्याचा पेला घेतात रनिंग रेसमध्ये. मॅरेथॉन बद्दल बोलतोय, 400 मीटर बद्दल नाही बोलत आहे. मॅरेथॉन रेस बद्दल बोल, ज्या वेळेला 25 किलोमीटर धावायचं असतं. श्रद्धा आहे, आणि श्रद्धा आहे तर लाभ आहे. श्रद्धावान लभते. श्रद्धा आहे तर लाभ आहे. लाभ शब्दाचा अर्थ विना प्रयासाने झालेली मिळकत, त्याला लाभ म्हणतात. प्रयत्नाने झालेली जी मिळकत आहे त्याला प्राप्तव्य म्हणतात. जाणीवेतून झालेली जी उपलब्धी आहे त्याला ज्ञातव्य म्हणतात. आता हे बारकावे कसे सांगितले? अहो, माझ्या बुद्धीचं काम नाही आहे, देवर्षी नारदांचं काम आहे. यल्लब्ध्वा काय म्हणतात नारद, नारद मुनी काय म्हणतात? देवर्षी आहेत बरं का ते स्वतः. ते काही आगलावे नाही आहे, ते काही भांडणं लावे नाही आहे. तत्वज्ञान सांगणारे भक्ती सूत्राचे जनक आहेत नारद. नारदांचं भक्तिसूत्राचा अभ्यास कराल, भक्ती कशाला म्हणतात कळेल. भक्ती हे शास्त्र आहे हे कळेल. मग ज्ञानलक्षणा भक्ती की प्रेमलक्षणा भक्ती, ज्याच्या त्याच्या भावनेनुसार श्री गुरूंनी दिली तशी करावी. यल्लब्ध्वा पुमान सिद्धो भवती, अमृतो भवती, तृप्तो भवती. इथे लब्ध्वा शब्द आहे म्हणजे लभते. श्रद्धावान लभते, यल्लब्ध्वा. दुसरा शब्द आहे नारद भक्ती सूत्रातल्या 5व्या सूत्रात, हे 4थं सूत्र झालं. यत प्राप्य न किंचित वांछती, न शोचती, न द्वेष्टी, न रमते, नोत्साही भवती. इथे प्राप्य आहे. काय मिळतं? वांछा निघून जाते, शोक निघून जातो, आतमधला द्वेष निघून जातो, विषयामध्ये रमणं निघून जातं. यत प्राप्य, भगवंताची कृपा प्राप्त झाली की काय होतं हे सांगितलंय नारदांनी. आणि भगवत स्वरूपाचं ज्ञान प्राप्त झालं तर काय होतं? यज्ञात्वा मत्तो भवती, स्तब्धो भवती, आत्मा रामो. ज्ञानाने काय होतं? उन्मत्त होतो. उन्मत्त शब्दाचा अर्थ आपण प्रपंचात वेगळा घेतो. परमार्थात याचा अर्थ वेगळा आहे. भुंगा जो असतो ना, गुंग 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 करतो. कोरडं जे लाकूड असतं त्यालाही छिद्र पाडून निघून जातो आरपार. पण कमळ्यामध्ये ज्या वेळेला तो विसावतो, मत्तो भवती, त्या वेळेला त्याचा गुंजारव पण थांबतो आणि तो स्तब्ध होतो. कारण त्यांनी जाणलाय की कमळ ही त्याच्या सुखाची गोष्ट आहे. ज्ञान हे माझ्या परमसुखाची गोष्ट आहे, भक्ती ही माझ्या परमसुखाची गोष्ट आहे, असं जेव्हा कळतं तेव्हा यज्ञात्वा आत्मारामो भवती. देवर्षी नारदांनी सांगितलंय. इंद्रिय स्वभावत सहज बहिर्मुख असतात. इंद्रिय नेहमी अनियंत्रित असतात. इंद्रियांचं स्वैर वागणं असतं. इंद्रिय स्वभावता विषय आणि वासनाभिमुख असतात.
इंद्रिय सहज आवरल्या जातात, अंतर्मुखही होऊ शकतात श्रद्धेने. जे सहज बहिर्मुख आहे, जे अनियंत्रित आहेत, जे स्वैर आहेत, जे वासनाभिमुख आहे, ते श्रद्धेने सहज आवरले जातात, लगाम आवळावे लागत नाही. त्यांची उच्छृंखलता हळूहळू कमी होते, त्यांची अस्वस्थता कमी होते, इंद्रियांची वखवख थांबते. मनात येणारे विषयांचं आकर्षण, विषयांचं सतत चिंतन, यावर संयमन येतो केवळ श्रद्धेने. श्रद्धावान लभते, लभते शब्द सांगण्यात आलो आहे. सहज आणि विनाप्रयास. सदाचार हा थोर सांडू न येतो. सदाचारी वृत्ती तयार होते. सत्यम वद धर्मम चर. स्वाध्याय प्रवचनाभ्याम न प्रवदितव्यम. स्वाध्याय आणि प्रवचन सोडू नकोस. कठोपनिषद. आचार्य म्हणतात, यल्लभसे निज कर्मोपातम वित्तम तेन विनोदय चित्तम भज गोविंदम भज गोविंद. वृत्ती लीन होते हो, वृत्ती विनम्र होते, म्हणून कुर्मंगानी व सर्वशः म्हटलाय. आणि मग विषय आणि इंद्रिय सुखांपासून तो आपोआप दूर होतो, म्हणून लभते शब्द आहे. एक ओवी सांगतो आणि थांबतो. आत्मसुखाची या गोडिया विटे जो का सकळ विषया. सगळ्या विषयांचा वीट आला असतो, कारण आत्मसुखाची गोडी चाकली आहे. एकदा अमृत चाकलं तो काही गुळाचं पाणी नाही पित. आत्मसुखाची या गोडिया विटे जो का सकळ विषया. जयाच्या ठाई इंद्रिया मान नाही. इंद्रिय सुखांना तो प्राधान्यच देत नाही, इंद्रियांना मानतच नाही हो. इंद्रिय त्याला रोखू शकत नाही, आणि म्हणून प्रतिबंध त्याच्या जीवनात येतच नाही. इंद्रिय त्याला भरकटवू शकत नाही, कारण आत्मसुखाची या गोडिया. त्याला आत्मसुखाची गोडी लागली, विषयांचा वीट आलाय. त्यामुळे इंद्रियांचं म्हणणं तो ऐकत नाही, कारण इंद्रिय विषयांकडे नेणार त्याला माहिती असत. हा श्रद्धेचा लाभ आहे. लक्षात. भगवद्गीता ऐकल्यानंतर सद्गुरूंवर श्रद्धा तयार व्हायला पाहिजे, वेदांत वाक्यावर श्रद्धा व्हायला पाहिजे, कारण की वेदांताचा सार आहे भगवद्गीता. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदना. उपनिषदांचं सार आहे, उपनिषद रूपी गायींचं दूध आहे, जे भगवंतानी आपल्या करता काढलाय, अमृत प्राशन. त्या श्रद्धेतून एवढ्या गोष्टी होतात, पण नुसती श्रद्धा पुरेशी नाही. लभते ज्ञानम. म्हणजे काय हो? काका एक ओवी सांगतात, नुसदियाची श्रद्धा झोंबू पाहसी परमपदा तैसे हे प्रबुद्धा सोपे नव्हे. नुसत्या श्रद्धेवर आत्मतत्व गाठू नको. इकडनं तू स्वतःला आवरून घेतलं हे बरोबर आहे, पण त्याच्याशी ऐक्य होण्यासाठी तुला गुरु आणि वेदांत वाक्यावर वाटचाल करावी लागेल. वाटचाल करावी लागेल. आणि माझी वाटचाल बरोबर सुरू आहे की नाही, प्रत्येकाला वाटतं माझं अध्यात्म बरोबर चालू. माझी तर श्रद्धा आहे देवावर, देव लगेच पावतो, माझं म्हणणं देव ऐकतो, माझ्या मनासारखं होऊनच जातं, मनात आणलं की ते सगळं होतं. ही श्रद्धा नव्हे, श्रद्धाचारच. नुसत्या श्रद्धेच्या भरोशावर झोंबू पाहसी परमपदा प्राप्त होण्याची शक्यता नाही. मग काय झालं पाहिजे? ज्ञान प्राप्ती झाली पाहिजे. लभते ज्ञानम. ज्ञान कशाला म्हणायचं उद्या बघूया. आज थांबूया. राम कृष्ण हरी. नमस्कार. रामकृष्ण हरी काका. बेटा रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी सुनील मामा.
रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. श्रीकांतजी रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरे डॉक्टर. छान. अमकांतजी रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. कृष्ण हरी काका. मीनाताई रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. मीनाताई रामकृष्ण रामकृष्ण हरी हरी. भैया. काका रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी भैया. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. जयंतराव रामकृष्ण हरी. रामकृष्ण संजय हरी. रामकृष्ण. संजय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. उज्ज्वलाताई. रामकृष्ण हरी काका. मीनाताई रामकृष्ण हरी. नमस्कार. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. पद्माताई रामकृष्ण हरी. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. प्रतिभाताई रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. पद्मजाताई रामकृष्ण हरी. पद्मजा वहिनी रामकृष्ण हरी. नमस्कार करो. रामकृष्ण हरी सुनीला. सुनीताताई रामकृष्ण हरी. नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी सुनवाजी. सुजिता वहिनी सतीश नमस्कार. नमस्कार तुम्हाला पण. रामकृष्ण हरी काका. संभाजीराव रामकृष्ण हरी. ताई रामकृष्ण. रामकृष्ण हरी. पद्माताई रामकृष्ण हरी. कृष्ण हरी काका. नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. वसंतराव रामकृष्ण हरी. नमस्कार. हो, धन्यवाद. रामकृष्ण हरी. विजयराव सोनी रामकृष्ण हरी. नमस्कार. 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 आज हे अगदी म्हणजे पटलंय की सद्गुरू जेव्हा डोक्यावर हात ठेवतात तेव्हा किती छान वाटतं. हे अनुभव अगदी जवळून घेतला आणि त्याचं आहे खूप एक वेगळंच हे वाटतं. त्याचं वर्णन नाही करता येत. हा पण जेव्हा सद्गुरू हात डोक्यावर येतो तेव्हा खरंच खूप चांगलं वाटतं. एवढंच सांगू शकतो. बाकी सगळं अनुभव आणि अनुभूतीवरच आहे. हो. काल अनुभव आणि अनुभूतीचं विश्लेषण खूप छान केलं होतं. हो तेच तर म्हटलं. त्याच्यामुळे अनुभव आणि अनुभूती याच्यामध्ये आपलंच हे सगळं करता येतं. वैद्यताईंनी सुंदर केलं होतं. हा ते काल उशीर झाला होता ना आपल्याला घाई होती जरा त्याच्यामुळे मी जास्त वेळ झाले. हा शिल्पा वहिनी नमस्कार करतो. हो सुनील. नमस्कार. नमस्कार. तुम्हाला पण राजेश नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. नमस्कार. राजेश म्हणतात त्यांची प्रवचन रद्द झाली का रे? नाही हो. कधी नाही आहे होत. मग? आज पण माहित नाही आता. आज कळेल. अच्छा अच्छा. उद्यापासून आहे. तब्येत ठीक आहे ना म्हणतात त्यांची? नाही, मला काही माहित नाही ऍक्च्युली. अच्छा अच्छा अच्छा. बरोबर. ठीक आहे ठीक आहे. ठीक आहे. चालेल. ठीक आहे. येतो. रामकृष्ण हरी. नमस्कार करतो दोघांना रामकृष्ण सगळ्यांना. हरी. माझाही नमस्कार. बोला. बोला मीनाताई. नमस्कार. खूप दिवसांनी भेट झाली. खूप दिवसांनी आले मी
हो. 8-15 दिवस जवळजवळ माझा येणं झालं नाही. ते चुकल्यासारखं वाटतं. सकाळी तुमचं ऐकलं की नाही, दिवसभर काहीतरी वाचावंसं वाटतं, करावंसं वाटतं. नाहीतर मग काही नाही, दिवसभर असाच जातो. हम्म. एक प्रेरणा मिळते तुमच्या ऐकलं की नाही की काहीतरी वाचावं अशी इच्छा होते. हं. छान झालं आजचं श्रद्धेविषयीचं निरूपण. हो. हं. आणि शंकर भाष्य असलेली पुस्तकं पण आणली आहेत आता. फक्त हो का ते मिळाली? घरी यायची आहेत फक्त. आता जाऊन आज आणते. बरोबर. मिरजेत आली म्हणजे ह्या बरं. वीणाताईंच्या इथं आली आहेत, आता घेऊन येते. चांगलं झालं, छान झालं. समोर पुस्तक असलं की बरं पडतं जास्त. होय होय. विषयाची लिंक राहते. हो निश्चितच. निश्चित. मध्ये रोज म्हणत होते पण काही ना काहीतरी कारणाने राहून जात होतं. आता शंकर भाष्याचा फायदा कसा होतो बघा. हं. आचार्य काय म्हणतात की नुसती श्रद्धा असेल ती जर मंद असेल तर काही फायदा आहे का? नाही, म्हणून तत्पर हा. तत्पर हा. ओके. मग पुढे आचार्यांनी पुन्हा प्रश्न टाकला की श्रद्धा आहे आणि तत्पर आहे, पण इंद्रिय जर त्याचे स्वैर धावत असतील तर त्याला काही लाभ होणार आहे का? म्हणून संयत इंद्रिया. अरे वा, किती छान लिहितात आचार्यांनी ते अक्षरशः. शंकर भाष्यात अशी मांडणी आहे. ते अक्षरशः असं इतकं आपल्याला असं हात धरून नेतात. हा. खूप सहज सुंदर. असं बोट धरून घेऊन जातात, आपल्याला हं, कळत नाही आपण या उंचीवर कसं पोहोचतो. हं. हा शब्द का, तो शब्द का, तो शब्द का, इतकं गोड लिहितात आणि असं हो. त्याचं किस पाडल्यासारखं वाटत नाही. हो. गोड वाटत ते. आणि आपण हात झटकून सारखं पळून जात असतो. वीणा, चांगलाच टोमणा मारलास. मी टोमणा नाही मारला, मी माझं सांगते. माझा स्वभाव जरा तसा आहे, एकदा सुटला हात की सुटला, पुन्हा धरला की धरला, असं होते. नाही, पण आजचे श्रद्धाचे 4 प्रकार इतके महत्वाचे आहेत की असं तर मला वाटतं फक्त हेच फोकस करण्यासारखं आहे. अभ्यास फक्त याचाच आहे, बाकी काही नाही. खरंय. असं रोज वाटतं. म्हणजे रोज आपण जे ऐकतो ते असं वाटतं एवढं हो. कळलं तरी बास, एवढं कळलं तरी बास. नाही, ह्या 4 मध्येच सगळं येतं. हा, बरोबर. परवा म्हणले होते काका, हा, या अध्यात्माचा किंवा या साहित्याचा सुद्धा भयंकर फापट पसारा आहे. अगदी. नेमकं काय घ्यायचं त्याच्यातलं खूप मोठा फापट पसारा आहे.